एका छोट्याशा गावामध्ये एक कुंभार आणि कुंभारी राहत असत्या. मग त्यांनी काय करतात, गाढवावरनं नदीकडची माती आणायची, मडकी करायची, हे करायचं, त्यांचा ते पारंपरिक धंदा असतो. मग एक दिवशी असा प्रसंग घडतो की माती आणल्यानंतर त्या नवरा बायकोमध्ये भांडण चालू होते. नवरा काय म्हणतो, आज जे पहिलं मडकं करीन त्यामध्ये थंड पाण्याची सोय व्यवस्था करणार, सगळ्या जगाला थंड पाणी मिळावं असं मी सुविधा करणार. बायको काय म्हणते, नाही ते कबूल नाही मला म्हणली. आपण केलं तर ते मडकं कसं लोणी दही तूप यासाठी उपयोग आहे. या दोघांचं भांडण चालू होतं. मी आधी अगदी हाणामारी घाईच्या हाणामारी चालू होत्या, दंगा होतोय. आसपासचे जे सुसंस्कृतीचे लोक असतात ते सगळे येतात. अरे बाबांनो काय झालं तुमच्या घरात, अचानक दंगा कसा, आज ताकाय तुमच्यावर भांडण जाता, भांडणं का चालल्यात. तर बायको काय म्हणली, नाही हो ते माझं जे गाडगं पहिलं करल त्यात पहिलं जे गाडगं करतील त्यात माझं लोणी ठेवायचं. तो दोघं नाही लोणी नाही म्हणला, माझ्या ती गाडगी त्यात गार पाणीच ठेवायचं, मला गार पाणी आवडतं, गार पाणी ठेवायचं. बरं म्हणले, तुम्ही आता असं करा म्हणले, तुम्ही भांडू नका, 2 मिनटं शांत बसा. ती 2 भांडी कुठे आहेत ती आणा इकडं. मग त्यावेळी दोघं तोंडात बोट घालतात, अहो आम्ही उद्या सकाळी भांडी करणार आहे. आणि उद्या सकाळी तुम्ही भांडी करणार आहे, मग आता भांडाय काय आला आहे. तर आमचं वाद चालू आहे आमचा. मी म्हणतो हे करायचं, ती म्हणते हे करायचं, मी म्हणतो हे करायचं, हे आमच्या दोघांचं भांडण लागलं आहे. तर त्यांनी काय म्हणले, अजून कशात काय नाही, तर तुम्ही भांडत बसलाय. तुम्ही असं करू नका, ज्यावेळी भांडं करतील, जे भांडं ज्याला शोभल ते आम्ही तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही ते वापरा, झालं.